त्याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सहकारी, आमदार सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे। आणि म्हणून मी गेल्या पावणे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे। लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेला आहे। एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार, प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्या बद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेला आहे, यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल। कारण आम्ही कुणाची उणीधुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो। कारण डबल इंजिन सरकार म्हणतो, केंद्राने मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन उद्घाटन केली। आम्ही बोलवले, त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला। कारण हे राज्याच्या नागरिकांसाठी, जनतेसाठी महत्त्वाचे प्रकल्प होते। आणि म्हणून हे डबल इंजिनचं केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं गेले 1.5-2 वर्षांमध्ये, त्याचाही फायदा झालेला आहे। आणि म्हणून आज या राज्यामध्ये केलेली विकासाची कामं, आलेली परदेशी गुंतवणूक, जवळपास 5 लाख कोटीची परदेशी गुंतवणूक आलेली आहे, लाखो रोजगार निर्माण होणार आहेत। आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा सर्व फायदा जो आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल। एक जे लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आमच्या सरकारवर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलं, आशीर्वादही दिले। काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे। एनडीए सरकारवरती, महायुती सरकारवरती त्यांनी टीका केलेली आहे। ठाण्यामध्ये देखील त्यांनी रोड शो केलेला आहे। देशभरातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे उपस्थित होते। खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुनबा, कहीं से इटे कहीं से रोडे, भानुमती का कुनबा उससे तयार होता है। म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कोणी उत्तर प्रदेशमधून, कोणी काश्मीरमधून, कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल। आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले। दुर्दैव आहे, तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधी समोर ही सभा झाली। खरं म्हणजे उबाठाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती। जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय। स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय। मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय। तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे। आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला,